Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. नमस्कार, मी डॉक्टर विनायक रायकर, कान नाक घसा तज्ज्ञ, श्री कामाक्षी कान नाक घसा हॉस्पिटल पारिकपुरासमोर कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे. आज आपण व्हर्टिगो समजून घेऊया. हे का होते आणि याचा अर्थ काय. कधी तुम्ही अंथरुणात वळलात, अचानक वर पाहिलात किंवा उभे राहिलात आणि तुम्हाला संपूर्ण खोली फिरते असं वाटलं आहे का? जर होय तर तुम्ही एकटे नाही आहात. ही फिरण्याची भावना अनेकदा व्हर्टिगो म्हणून ओळखली जाते. अनेक लोकांसाठी ती गोंधळात टाकणारी, भीतीदायक आणि अस्वस्थ करणारी असू शकते. स्टेडी बॅलन्समध्ये आपलं स्वागत आहे. हा एपिसोड 1 आहे. आज आपण व्हर्टिगो साध्या भाषेत समजून घेऊया. ते काय आहे, का होते आणि तुमचं शरीर तुम्हाला काय सांगू पाहते आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा. व्हर्टिगो हा स्वतः एक आजार नाही, तो एक लक्षण म्हणजेच सिम्पटम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जरी सर्व काही स्थिर असलं तरी तुम्हाला किंवा तुमच्या सभोवतालचं जग हलतंय असं वाटणं म्हणजेच व्हर्टिगो. काही जण त्याला फिरणं म्हणतात, तर काही जण हलणं, झुकणं किंवा एका बाजूला ओढलं जातंय असं सांगतात. यासोबत मळमळ, घाम येणे आणि असंतुलन किंवा अचानक भीती जाणवू शकते, कारण तुमचा तोल व्यवस्थित राहत नाही. तर आपलं शरीर नेहमी संतुलन कसं राखतं? आपलं संतुलन 3 प्रणालींवर अवलंबून असतं. तुमचं अंतर्गत कान म्हणजे इनर इयर हालचाल आणि स्थिती जाणतो. तुमचे डोळे मेंदूला बाहेर काय घडत आहे ते सांगतात आणि तुमचे स्नायू व सांधे तुमचं शरीर जागेत कुठे आहे ते मेंदूला सूचना देत असतात. तुमचा मेंदू हे सर्व सिग्नल दर सेकंदाला एकत्र करतो, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे उभे राहू शकता, चालू शकता आणि हालचाल करू शकता. हे सिग्नल जुळले की तुम्हाला स्थिर वाटतं, पण जेव्हा ते जुळत नाहीत तेव्हा मेंदूला गोंधळ होतो आणि त्यातून व्हर्टिगो निर्माण होतो. बऱ्याच वेळा समस्या अंतर्गत कानातून म्हणजे इनर इयर सुरू होते. अंतर्गत कानात लहान संतुलन अवयव असतात, जे द्रव आणि संवेदनशील पेशींना भरलेले असतात. सेमीसर्क्युलर कॅनाल डोके वळल्यावरची हालचाल ओळखतात. युट्रिकल आणि सॅक्यूल सरळ हालचाल आणि गुरुत्वाकर्षण जाणतात. जेव्हा हा प्रणाली चुकीचा संदेश पाठवते किंवा डोळे आणि शरीरचे सिग्नल जुळत नाहीत, तेव्हा मेंदूला चुकीने हालचाल होत असल्याचा भास होतो आणि त्यामुळे फिरण्याची भावना निर्माण होते. या असंतुलनामुळे मळमळ, उलटी, अस्थिरता आणि डोळ्यांची असामान्य हालचालही होऊ शकते. म्हणून जर व्हर्टिगोमुळे तुम्हाला कधी भीती वाटली असेल तर लक्षात ठेवा, हे एक खरं शारीरिक लक्षण आहे, कल्पना नाही. व्हर्टिगोचं एक सामान्य कारण म्हणजे BPPV, बिनाइन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो. नाव जरी गुंतागुंतीचं वाटलं तरी कल्पना सोपी आहे. अंतर्गत कानातील लहान कण, कॅल्शियम क्रिस्टल्स, ओटोलिथ ज्यांच्या जागेवरून हलतात, तेव्हा अंथरुणात वळणे, खाली वाकणे किंवा वर पाहणे यामुळे अचानक फिरण्याचा अनुभव येतो. चांगली बाब म्हणजे हा प्रकार सामान्य असतो आणि बहुतेक वेळा उपचार करता येतो. दुसरं कारण म्हणजे वेस्टिब्युलर न्यूरायटिस. हे बहुतेक वेळा व्हायरल इन्फेक्शन नंतर होते, ज्यामुळे संतुलनाची नस सुजते. त्यामुळे अचानक तीव्र व्हर्टिगो, मळमळ, उलटी व चालण्यात अडचण येऊ शकते. तिसरं कारण म्हणजे मिनियर्स. या स्थितीत अंतर्गत कानातील द्रव संतुलन बदलतं आणि ऐकण्यावर व संतुलनावर परिणाम होतो. त्यामध्ये कानात आवाज म्हणजे रिंगिंग सेन्सेशन, टिनिटस, ऐकण्यात घट म्हणजे सेन्सोन्युरल लॉस किंवा कान गच्च वाटल्यासारखं वाटणे, भरल्यासारखं जाणवू शकतं. हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ही सर्व व्हर्टिगो कानातून होत नाही. काही वेळा ते मेंदूशी संबंधित असू शकतं, जसं मायग्रेन, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा कधीकधी स्ट्रोक. म्हणून जर व्हर्टिगोसह दुहेरी दिसणे, अस्पष्ट बोलणे, चेहऱ्याची कमजोरी, मुंग्या येणे, चालण्यात अडचण किंवा तीव्र डोकेदुखी असे लक्षणे दिसली तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे व्हर्टिगोच्या अनेक कारणांवर उपचार उपलब्ध आहेत. काही लोकांना डोके विशिष्ट पद्धतीने हलवण्याचा साध्या व्यायामांनी आराम मिळतो, त्याला मॅन्युअर्स असं म्हणतात. विशेषतः BPPV मध्ये इतरांना औषधे, संतुलन कायम व्यायाम किंवा मूळ कारणावर उपचार आवश्यक असू शकतात. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हर्टिगो
तेव्हा होतो जेव्हा शरीराचे संतुलन सिग्नल एकमेकांशी जुळत नाहीत आणि मेंदूला खोटी हालचाल जाणवते. तर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कुणाला वारंवार फिरण्याचे एपिसोड, पडणे, ऐकण्यातील बदल किंवा तीव्र लक्षणे जाणवत असतील तर ते दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणीने कारण समजू शकतं आणि योग्य उपचारांनी पुन्हा संतुलन आणि आत्मविश्वास परत मिळू शकतो. धन्यवाद. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.